नमस्कार मित्रांनो, आज शिवम ॲग्रो कडेठाण तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणावरून आपल्याला पावसाळ्यामध्ये मुरघास करण्यासाठी काय काळजी घ्यायची याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पण सुरुवातीला पाहूयात की जनावरांना लागणाऱ्या कडबा, मका, रेड नेपियर तसेच सुपर नेपियरसुद्धा वापरलं जातं. लसूण घास आणि मका अशा विविध साऱ्याचा आपण दुग्ध व्यवसायामध्ये उपयोग करतो. काही ठिकाणी टोकन पद्धतीने किंवा काही ठिकाणी सारा पद्धतीने मका केले जाते. परंतु अशा उत्तम मकेचा दुधाळ जनावरांसाठी वापर करत असताना जर ती चिकारीमध्ये अवस्थेत असलेली मका कायम तशीच राहत नाही, म्हणून त्याला मुरघास हा एकमेव पर्याय असतो. त्याचविषयी माहिती आपण पाहणार आहोत आणि मुरघासाविषयी संपूर्ण माहिती आपल्याला जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही व्यक्त व्हा आणि तुम्हाला जर तशा पद्धतीचा व्हिडिओ आपण बनवायचा असेल तर तसाही पद्धतीचा बनवू शकतो. परंतु आज या व्हिडिओमध्ये आपण या चिकारी अवस्थेत असलेल्या मक्याचा मुरघास बनवलेला आहे आणि त्या बनवलेल्या मुरघासाची कशी काळजी घ्यायची हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बॅगमध्येही मुरघास असतो आणि खड्ड्यामध्ये केला जातो. खड्ड्यामधील मुरघासाची पावसाळ्यामध्ये काळजी घेण्याकरिता आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय गोष्टी पाळल्या पाहिजेत ह्या गोष्टींचा अनुभव नक्की ऐका आणि माहिती आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा. मुरघास करणंचं तंत्रज्ञान सगळ्यांनी अवगत केलं आहे, परंतु पावसाळी दिवसामध्ये जर मुरघास भिजलू नये याची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल थोडासा व्हिडिओ असावेत असं मी यूट्यूबवर बऱ्याचपैकी सर्च केलं. परंतु एकदम वैज्ञानिक पद्धतीने काही गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु प्रॅक्टिकली नेमके काय अडचणी येतील हे या स्वतः केल्यावर कळतं. आता हा 1 एप्रिल ते 3 एप्रिलपर्यंत हा मुरघास आपण 3 दिवस करून गाडला होता. तो 1-2 दिवसापूर्वी आपण खोलला आहे. तुम्ही बघू शकता त्याची क्वालिटी वगैरे कशी निघालेली. आता मी आज पाऊस नाही आहे पण पावसाळी वातावरण आहे, पण मी आता मुरघास एक वेळ गुरांना सुरू केला आहे. माझ्याकडे 6 गायी आहेत. त्यांना मी जो एक 50 किलोचे जी आपली भुसापोळीची पिशवी असते मुरघास तुम्ही बघू शकता की कशा क्वालिटीचं झालं आहे. त्याच्यामध्ये आपण चिकारीत आलेली मका होती. काही मका थोडीशी ही होती. आता सुरुवातीला कुटी थोडी जाड आली एक दिवस, त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण मोठं आहे याच्यामध्ये. आपण दुसऱ्या दिवशी कुटी दुरुस्त करून आणली आणि ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी आपल्याला कुटी करायची संध्याकाळी त्यावेळी आपण पुन्हा एकदा छोटी कुटी, त्यामुळे वरच्या लेअरमध्ये एकदम छोटी कुटी आहे परंतु खाली थोडीशी प्रमाण मोठं आहे. पण ठीक आहे, चालतं. एवढं काही परिणाम मला त्यात जाणवला नाही. बघा तुम्ही बघू शकता. आता हे मी कुदळीने काढलेलं आहे. आता मी झाकण्याची माझी तयारी होती, परंतु मला वाटलं की नेमकं कसं झाकलं पाहिजे हे शेतकऱ्यांना समजावं, म्हणून मी आता हा जो मोकळा झालेला आहे ते गम्याला वरती काढतो आणि झाकण्याची प्रक्रिया काय केली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला माहिती मिळावी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे बघा याच्यामध्ये आपण काय केलं होतं, हा एक 6x5x15चा मुरघासी 1 एकर मका याच्यामध्ये काढलेली. जवळजवळ 12 टनाच्या आसपास असावी असा आपला प्राथमिक अंदाज आहे. याच्यामध्ये आपण एक असा पेपर टाकून घेतला होता आणि तो पेपर फोल्ड, आपण बिस्किट पुडा काय त्या पद्धतीने फोल्ड केला होता दोन्ही बाजूने आणि त्याच्यानंतर परत एक लेअर असा दिलेला आहे. हे बघा, आता हा खड्डा आहे, याच्यात पाणी गेलं नाही पाहिजे. तिथं जो शेवट आहे खड्ड्याचा वरंब आहे हा अशा पद्धतीने जो लेअर आपण असा गुंडाळला होता असाच काढला आहे. आता हा एक लेअर पूर्ण झाला झाकण्याचा. इकडे दाखव दादा. हा एक लेअर पूर्ण झाला. आता हाच आपण अशा पद्धतीने पॅक केला होता, त्यामुळे हा एक लेअर पूर्ण.
झाकल्यावरती आपण मुरघास बनवताना याच्यावरती माती टाकली होती. आता जसं जसं मी वापरतो तशी मी माती काढून बाजूला करतो. त्यामुळे आता अशा पद्धतीने इथं 2 वेळा झाकला गेला. आता मी काय केलं, पावसाचं पाणी साचून अचानक खड्डा पडू नये, व्यवस्थित अचानक खड्डा पडू नये आणि ह्या खड्ड्याच्या ठिकाणी पाणी उतरू नये म्हणून एक पत्र्याचं पान त्याच्यावरती, जिथं आपण खड्डा मुरघास वापरला त्याच्यावरती टाकले. ॲक्च्युली आता काल माझ्या घराचं काम चाललं, तिथे एक कामगाराला माहीत नसल्यामुळं त्याने झाकलेल्या ताडपत्रीवरती पाय ठेवला, तो पत्रा फुटला आहे. पण ॲक्च्युली हा 1-2 पानं स्पेअरला ठेवली, तिकडे दाखवता 1-2 पानं मी स्पेअरला ठेवली. जसं जसं मुरघास पुढे जाईल, बस जसं जसं मुरघास पुढे जाईल तसं तसं आपण हे झाकण्यासाठी आपल्याला उपयोगी पाणी खाली उतरणार नाही. अशा पद्धतीने थोडंसं कागदाला थोडीशी खालून सपोर्ट मिळावा म्हणून आता इकडं दाखव. आणि हा हे बघा, हा असं मातीने झाकून ठेवलेला खड्डा आहे, त्याच्यामुळे मुरघास एकदम व्यवस्थित राहतो आणि त्यासाठी आपण हवा बंद करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होतो. हा 3रा कागद आहे, जो डबल आहे, तो मी आता असू द्या. आता बघा, पावसाचं पाणी वगैरे काय आलं तरी ते आपण तिथं खड्डा केला आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित झाकायचं. दादा मागे घे थोडंसं, जा आता तिथं मागं जा, थोडं मागं जा, हळूहळू जा. आता जरी पावसाचं पाणी आलं साचलं तरी हे या पन्हाळीने येऊन तिथून खाली अजून माझा मोकळा खड्डा आहे आता त्याच्यामध्ये निघून जातो. त्या अशा पद्धतीने आपण थोडंसं निगा राखण्याचा प्रयत्न केला. आता याच्यात जरी काही सुधारणा असतील किंवा मला उत्तरोत्तर ज्यावेळेस मी आता ह्याचा वापर जसा करतोय ह्यात जरी मला काही बदल वाटले किंवा आणखी काही करणं अपेक्षित असेल तर ते पण मी तुम्हाला सुचवेन. परंतु या व्हिडिओचा नक्कीच खड्ड्यात मुरघास करणारे शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्याची कशी काळजी घ्यावी यासाठी उपयोग होईल अशी आशा बाळगतो. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.